नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी या शेताचा तुम्हाला माहित आहे की इथं आपली तूर होती आणि 2 बेड हे जे मधातले इथं सोयाबीन होतं आणि आपले जे 12 ते 13 फुटावर तूर होती समजायची आपली. इथे आपल्या तुम्हाला तुरीची फळं दिसत पण आहे आणि मी तुम्हाला जसं जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर माहित आहे की आपण हे रोटावेटरने तुरीचे फळं डायरेक्ट बारीक करून घेतले होते उन्हाळ्यामध्ये आणि न येताच, कारण की फक्त 1.5-2 एकराचं क्षेत्र आहे मित्रांनो, 1.5-2 एकरात. याच्यामध्ये फक्त 18 बेड जे आहे आपले 18 ते 19 बेडच तुरीचे होते. म्हणून मी येचले नाही पण आणि असं पण यासाठी मध्ये की सडते बा हे जे होते म्हणून म्हणलं बघूनच घेऊ. आणि तुम्ही बघू शकता सध्याची कंडिशन याच्यामध्ये डायरेक्ट आपण टोबणी केली होती. बघू शकता पराठी चांगली येऊन आहे आणि ही सोयाबीनच्या बेडवरची पराठी. यामध्ये फक्त अडचण एवढीच आली मित्रांनो, जेव्हा म्हणता येईल की मला तर वाटलं याच्यामध्ये कचरा आला तर तणनाशक कसं मारता येईल. जेव्हा सुरुवातीला पराठीला हे एक मला खूप मोठी अडचण होत होती, पण ते काही मोठी अडचण नाही. दुसरं काय नाही, फक्त टोकताना थोडी अडचण आली. पराठी टोकताना जे आपण म्हणजे कारण की टोबून घेतली होती थोडी, म्हणजे ज्या टोबणाऱ्या बाया होत्या त्या थोड्या म्हणत की त्रास गेला बा म्हणून. पण दुसरं काय नाही, आपण हे फणं जर असे जमा करून म्हणजे वावराबाहेर टाकलं तर इथं पण सोपीच जाते. तर मित्रांनो, ही सध्याची कंडिशन आहे. यामध्ये जेव्हा पराठी टोबणी केली त्यावर उगवणपूर्व कोणतंच तणनाशक नव्हतं मारलं आपण, तर मला वाटलं खूप कचरा येऊन जाईल, पण काही असा कचरा नाही आला मित्रांनो. म्हणून मग जेव्हा बारीक बारीक कचरा आलता आणि आपली पराठी हे एवढाली होती, तेव्हा आपण काय केलं, याच्यामध्ये हिटवीड टरका म्हणजे जे म्हणता येईल कपासीतलं जे सिलेक्टिव्ह तणनाशक आहे कपासीवर चालणार, त्यात ते तणनाशक मारलं याच्यावर. ते तणनाशक मारल्याच्या ना मला तरी वाटते म्हणजे तसंच आहे. जे आपण तणनाशक मारताना मी तेवढा काही असा विचार नाही केला, कारण की तणनाशक आपण पराठी काही मरणार नाही बा, त्या हिशोबानंच मारलं होतं. तर ज्या ज्या पराठी ते पराठी थोडी बसली मित्रांनो, नाही तर ज्या पराठीवर उडलं नाही ते पराठीची चांगली ग्रोथ झाली आहे. आता मी जो माझा हरभऱ्याचा प्लॉट आहे, जे म्हणजे हरभरा लावला आणि हरभऱ्याच्या प्लॉटवर डायरेक्ट मी पराठी टोकन केली, तो पण प्लॉट दाखवतो. त्याच्यामध्ये मी हिटवीड नाही मारलं. हिटवीड न मारताच म्हणजे डायरेक्ट ते हरभऱ्याच्या बेडवर पराठी टोकली आणि त्याच्यानंतर हिटवीड न मारता काही दिवसांनी 15-20 दिवसांनी डायरेक्ट तणनाशक मारलं. तर तो तेवढा बसला नाही प्लॉट, म्हणजे असा आहे. याला एक वेळा आपण मित्रांनो खत दिलं आहे आतापर्यंत आणि हिटवीड मारणं झाल्यावर मी मित्रांनो काय केलंय की जो पराठीच्या बेड मधला कचरा आहे तो म्हणजे हा म्हणता येईल का पराठी, कारण की पराठी हे जे आहे थोडीशी बसली होती. म्हणलं मी सांगितलं पराठीची ग्रोथ कमी झाली म्हणून हिच्या जो तासातला कचरा आहे ह्या बायाच्या साहाय्याने उपटून घेतला आणि मधामध्ये आपलं डायरेक्ट तणनाशक मारलं. लायसोपेट 41% म्हणता येईल राऊंड अप प्लस त्याच्यामध्ये सुमी मॅक्स टाकलं, म्हणजे डायरेक्ट मारलं. एकच तणनाशक झाला आतापर्यंत आणि एक वेळा आता या पराठीला खातून बस. ही या पराठीची कंडिशन आहे. तुम्ही बघू शकता हे जे तुरीचे फळाचे तास आहे हे थोडे जास्त लहान आहे आणि हे जे मला सोयाबीनचे आहे हे बरोबर आहे, कारण की हिच्यावर मी थोडं दाट तणनाशक फवारलं. म्हणून थोडं तणनाशक फवारताना काळजी घ्यायची की पराठीवर उडू नाही द्यायचा, म्हणजे सिलेक्टिव्ह राहिलं तरी सुद्धा आपण ग्लायसोपेट हे तर उडूच नाही देणार, जे डायरेक्ट म्हणतो आपण तणनाशक रनआउट. म्हणजे सिलेक्टिव्ह आपल्याला वाटते का पराठी जळणार नाही बा, ते सुद्धा थोडं वाचून मारलं तर पराठीला शॉक कमी बसते. हे एक माझ्या लक्षात आलं. ही आपली तुरीच्या प्लॉटची आणि म्हणजे सोयाबीन जे होतं हे सध्याची कंडिशन आहे मित्रांनो. चला आता तुम्हाला दाखवतो मी चण्यातली जे हरभरा होता, हरभऱ्याच्या जागेवर जे आपण पराठी टोकन केली ती पराठी दाखवतो. तुरीचा प्लॉट, त्यानंतर आता आपला ह्यात हरभऱ्याच्या याच्यावरचा प्लॉट. हा म्हणता येईल 2-2.25 एकराचा प्लॉट आहे आपला. तुम्ही बघू शकता इथं या आधी तसं तर याच्या आधी सोयाबीन होतं. सोयाबीनच्या नंतर मी हरभऱ्याची एक खुंट बघू शकता तुम्ही. ते यावर आपले हरभऱ्याचे 3 तास होते याच्या आधी आणि त्याच्या आधी सोयाबीन होतं. सोयाबीनच्या नंतर हरभरा आणि हरभऱ्यानंतर आता पराठी, म्हणजे 3 पिकं झाल्या एकाच बेडवर आपले बिना काही मशागत करता. तर तुम्ही बघू शकता यावर पराठीची क्वालिटी, उंची सर्व काही. यामध्ये काय केलं मित्रांनो आपण, जो हरभऱ्याचा प्लॉट आहे हा याच्यामध्ये कचराच नाहीये. जे हरभऱ्याची जमीन आहे तिच्यामध्ये एक यावर्षी मला अनुभवायला मिळाला की तिच्यामध्ये कचरा येत नाही अजिबात, म्हणजे बिना मशागत करता. आपण जसं म्हणता येईल की जी आपल्याला सांगण्याची SRT मध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा शून्य मशागतमध्ये आपल्याला सांगते की उगवणपूर्व तणनाशक माराव आणि त्याच्यानंतरच टोकन करायचे. पण तसं काही नाही, याच्यावर कचराच नाही आला तर तुम्ही उगवणपूर्व पण तणनाशक नाही मारला आणि पराठीमध्ये आपल्याला कचरा हँडल करता येते बा. या कारणामुळे मी म्हणजे काहीच उगवणपूर्व तणनाशक न मारता डायरेक्ट पराठी टोबून दिली होती. पराठी टोबल्यानंतर काय झालं, टोबल्यानंतर खूप म्हणता येईल की 15-20 दिवसांनी जेव्हा आपली पराठीची एवढी पण ग्रोथ झाली तेव्हा पण कोणताच कचरा आलता नाही पराठीमध्ये. आपण म्हणून या प्लॉटवर हिटवीड सुद्धा नाही मारला अजिबात. हिटवीड नाही, काहीच नाही, म्हणजे
आणि त्याच्यानंतर बिलकुल डायरेक्ट म्हणता येईल की 25 ते 30 दिवसांनी जेव्हा आपली पराठी एवढी झाली, कारण की हरभऱ्याचं शेत आहे म्हणून पराठीची ग्रोथ आहे ते थोडी चांगली होते, फास्ट होते. नत्राचं प्रमाण आहे ते जास्त असल्याच्यानं. तर जेव्हा आपली पराठी एवढी झाली तेव्हा आपण यामध्ये डायरेक्ट ग्लायसोफेट 41% असले जे म्हणता येईल तणनाशक, त्यामध्ये सुमीमॅक्स 10 ml प्रति लिटर असा 100 ml प्रति पंपानं डायरेक्ट म्हणता येईल मधात असं मारून घेतलं. यामध्ये मधात मारून काय केलं आपण, आणि हिच्यामध्ये सुद्धा आपण निंदन केलं आहे मित्रांनो, कारण की आपलं पहिलं वर्ष होतं. म्हणून आपल्याला वाटलं की का बा पराठीवर उडणार, फालतू पराठी खराब होणार किंवा पिवळी येणार, या भीतीने मी काय केलंय निंदन करून घेतलंय. मला जास्त नाही, पूर्ण 4.5 एकरासाठी 18 मजूर म्हणता येईल की 4,000च्या कमी थोडा 3,500 खर्च आलेला आहे पूर्ण पराठीचं निंदन करण्यासाठी. म्हणूनच मी म्हणजे निंदन करून घेतलं, मला मजूर भेटल्यामुळे. म्हणजे फक्त या तासातला कचरा काढला आणि मधामध्ये तेच तणनाशकाने एकच तणनाशक झाला याच्यावर आतापर्यंत. तुम्ही बघू शकता कचरा वाढतच आहे. अजूनही आपल्या एक तणनाशक, एक वेळा खत दिलं आहे आपण, एकरी एक बॅग, आणि तसंच म्हणता येईल की एक फवारा झालाय वरचा यावर थिपचा. आणि ही सध्या पराठीची आपल्या क्वालिटी आहे. तर मित्रांनो यामध्ये आपण ऑक्सिजन एक कीटकनाशक वापरलं. यामध्ये ऑक्सिजननी काय होते की थिप्स कंट्रोल होते. आपल्याला सध्या तरी आपल्या याच्यावर थिप्सच आहे. तर मित्रांनो हे एक गोष्ट मला अनुभवायला मिळाली यावर्षी, की जी शून्य मशागत शेती आहे यामध्ये पराठी ही पीक खूप सोपी आहे. म्हणता येईल की सोयाबीन पिकापेक्षा पराठी आणि तूर. आता खूप सारे शेतकरी काय करतात की फक्त शून्य मशागतवर तूरच लावतात. जशी ह्या बेडवर एक तूर, ह्या बेड गॅप आणि तूर. म्हणजे याच्यामधला काय की कचरा नियंत्रण खूप इझिली करतायत सोयाबीनपेक्षा. मी हेच म्हणतो की जो हा माझा अनुभव आहे, की जे शेतकरी म्हणजे पराठी किंवा पराठीचे त्याचं मुख्य पीक आहे, त्याच्यासाठी तर SRT हे बेस्ट म्हणता येईल की तंत्र आहे. यामध्ये खूप बचत होते, मोठ्या प्रमाणात बचत होते तुमची. आणि असं नाही की पराठी खूप काही कमी राहते बा किंवा पराठीची ग्रोथ नाही होत, काही असं नाही. मस्त पराठीची पण एक नंबर ग्रोथ होते. पराठीसाठी तर मी म्हणतो बेस्ट आहे. तसं तर आता जसा हळूहळू अनुभव आल्यानंतर आपल्याला सगळ्याच पिकासाठी बरोबर बेस्टच वाटणार. फक्त सोयाबीनमध्ये थोडं जर पतलं झालं सोयाबीन किंवा सोयाबीनमध्ये थोडा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकते. पण पराठीमध्ये मी म्हणतो कोणताच प्रॉब्लेम येत नाही, कारण की पराठीमध्ये आपल्याला माहित आहे की आपण किती मोठा म्हणजे अति मोठा कचरा नाही, पण इझिली आपण कचरा जो आहे तो कंट्रोल करू शकतो तणनाशकाने, आणि पराठीचं चांगल्यात चांगलं उत्पादन येते ही गॅरंटी आहे. या पद्धतीमध्ये म्हणजे म्हणता येईल शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे.